तत्वानुसंधान तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 343 पेजवर वरून 8वी ओळ, बरोबर आहे का? मध्येच आलाय शंका. ठीक, तर पूर्व पक्षी शंका करतोय. विषय हा चालू होता की एक आहे व्युत्पन्न अधिकारी पुरुष, एक आहे अव्युत्पन्न अधिकारी पुरुष. त्यापैकी जो अव्युत्पन्न अधिकारी पुरुष आहे त्याला जरी वाक्य मात्र श्रवणाने ब्रह्म साक्षात्कार झाला तरी देखील त्याने नंतर ध्यान केलं पाहिजे. हे विषय सांगितला आहे की नाही? त्याला ध्यान निष्ठेची अपेक्षा आहे, आवश्यकता आहे, ही गोष्ट सांगितली. आणि जो व्युत्पन्न अधिकारी आहे त्याला देखील वाक्य मात्राने ज्ञान झालंय पण त्याला ध्यानाची आवश्यकता नाही, हा अर्थ त्यातून निघून आला. एकाला ध्यानाची आवश्यकता सांगितली. यावर शंका करतो पूर्व पक्ष. शंका पूर्वउक्त रीति से, वर सांगितलेल्या रीतीनुसार अव्युत्पन्न मुख्य अधिकारियों को ब्रह्म साक्षात्कार के अनंतर ता ध्यान निष्ठा की अपेक्षा रहो. पूर्व पक्षी म्हणत आहे ठीक आहे, तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे असू द्या. काय की अव्युत्पन्न असा जो मुख्य अधिकारी आहे, कृतोपासक ज्याला म्हणतात, की ज्याचा अंतःकरण शुद्ध आहे, त्याला जीव ब्रह्माची एकता सांगणाऱ्या एखाद्या वाक्यानेच ब्रह्मबोध झाला तरी पण त्याने ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर ध्यान केलं पाहिजे. हरकत नाही, मान्य आहे आम्हाला, असं बोलतो कोण? पूर्व पक्षी. पण आम्हाला संशय किंवा म्हणायचं आता त्याच्याबद्दल आहे. कोणाबद्दल? की जो व्युत्पन्न अधिकारी आहे. अव्युत्पन्न मुख्य अधिकाऱ्याबद्दल आम्हाला आता काही म्हणायचं नाहीये. मग पहा, परंतु जे अधिकारी शास्त्रविषयी व्युत्पन्न आहे, म्हणजे शास्त्राच्या पद पदार्थाचं ज्ञान त्यांना आहे, आणि मुख्य अधिकारी आहे ते पण त्यांनाही ज्ञान झालेलं आहे. पंक्ती पहा, परंतु जे अधिकारी शास्त्रविषयी व्युत्पन्न है तीनों को ता ध्यान निष्ठा की अपेक्षा नहीं होगी. तुमच्या वरच्या चिंतनातून असाच अर्थ निघून येऊ राहिला की जे व्युत्पन्न मुख्य अधिकारी आहे त्यांना ध्यान निष्ठेची गरज नाही, आणि अव्युत्पन्न जे मुख्य अधिकारी आहे त्यांना ध्यान निष्ठेची गरज आहे. असंच आहे ना, अशी शंका आहे पूर्व पक्षाची. उत्तर देतात सिद्धांती. समाधान, सर्व व्युत्पन्न अधिकारियों को ता ध्यान निष्ठा की अपेक्षा का अभाव कहते हो, अथवा कोई व्युत्पन्न अधिकारी को ता ध्यान निष्ठा की अपेक्षा का अभाव कहते हो. सिद्धांतांनी आता शंका करणाऱ्याला पूर्व पक्षाला विकल्पाने विचारलं. विकल्प करून विचारत आहे कोण? सिद्धांती. पूर्व पक्षाला सिद्धांती म्हणतात, हे पूर्व पक्षी, तू जे म्हणत आहे की व्युत्पन्न अधिकारी पुरुषाला ध्यान निष्ठेची आवश्यकता नाही, पण त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की यच्चे यावत जेवढे जितके काही व्युत्पन्न अधिकारी असतील त्या सर्वांनाच ध्यान निष्ठेची आवश्यकता नाही असं तुला म्हणायचं आहे का? किंवा व्युत्पन्न अधिकारी जरी पुष्कळ असले त्यापैकी काहीच असे आहेत की त्यांना ध्यान करण्याची आवश्यकता नाही आहे असं तुला म्हणायचं आहे? नेमकं तुझा अभिप्राय कोणता आहे असं सिद्धांती विचारतात. कुणाला? पूर्व पक्षाला. पंक्ती पहा. समाधान, सर्व व्युत्पन्न अधिकारियों को ता ध्यान निष्ठा की अपेक्षा का अभाव कहते हो. पहिला विकल्प. अथवा कोणीतरी व्युत्पन्न अधिकारी को त्या ध्यान निष्ठा की अपेक्षा का अभाव कहते हो. त्या दोन्ही विकल्पापैकी जो दूसरा पक्ष अंगीकार करो सो तो हमारे को अंगीकार है. दुसरा पक्ष आम्हाला मान्यच आहे. दुसरा पक्ष म्हणजे कोणता? नाही, इथं दुसरा पक्ष व्युत्पन्न अधिकारी पुरुष जरी अनेक असले तरी त्यातील काही असे असतात बोटावर मोजण्या इतके की त्यांना ध्यानाची गरज नाही.
हे आम्हाला मान्य आहे. पहिला दुसरा विकल्प है की नहीं. पंक्ति पा ता जो दूसरा पक्ष अंगीकार करो सो तो हमारे को भी अंगीकार है और जो प्रथम पक्ष अंगीकार करो सो संभवता नाही. पण सिद्धांती म्हणतात पूर्व पक्षाला, तू जर पहिला पक्ष मान्य म्हणत असतील, पहिला पक्ष म्हणजे कोणता की जेवढे म्हणून व्युत्पन्न अधिकारी आहेत त्या कुणालाच ध्यानाची गरज नाही असं जर म्हणत असतील तर ते म्हणणं बरोबर का बरं सांगतात. और जो प्रथम पक्ष अंगीकार करो सो संभवता नहीं काहे ते. न्याय मीमांसा अधिक नाना शास्त्रों के विचार करिके, न्यायशास्त्र, पूर्व मीमांसा शास्त्र, बाकीचे आणखीन सर्व शास्त्र, व्याकरणादि, न्याय मीमांसादि नाना शास्त्रों के विचार करके तथा पूर्व जन्मों के पाप कर्म के वशते जे पंडित जन संशय विपरीत भावना करके ग्रस्त है, तीन व्युत्पन्न पंडितों को वेदांत के विचार ते उत्पन्न हुआ, वेदांत विचार ते उत्पन्न हुआ भी सो ब्रह्म साक्षात्कार अप्रामाण्य शंका करके दूषित ही होवे है. या कारण ते सो ब्रह्म साक्षात्कार अज्ञान की निवृत्ती करने विषय समर्थ होवे नहीं. ऐसे व्युत्पन्न पंडितों को तो ता संशय विपरीत भावना रूप प्रतिबंध की निवृत्ति करने वास्ते सा ध्यान निष्ठा अवश्य अपेक्षित होवे है. ठीक आहे, सिद्धांताने सांगितलं. काय सांगितलं बघा पुन्हा. दुसरा विकल्प कोणता होता. यच्च यावत व्युत्पन्न अधिकाऱ्यांनाच ध्यानाची गरज नाही असं जर पूर्वपक्षी म्हणत असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये. कारण जगतामध्ये पुष्कळ ठिकाणी असं दिसून येतं की एखादा पंडित आहे, व्युत्पन्न आहे, म्हणजे न्याय मीमांसादिक सर्व शास्त्र जाणतो आहे, बरोबर आहे, वेदांतही त्याने श्रवण केलं आहे, ब्रह्म साक्षात्कार ही झाला आहे, तरी पण काहीतरी पूर्वीचं पाप आणि त्याच्यामुळे संशय विपरीत भावना त्याची शिल्लक आहे आणि त्या निवृत्त करण्याकरिता त्याला मनन निधिध्यासन रूप ध्यान आवश्यक आहे हे सांगतात. पुन्हा पाहत्या पंक्ती 343 वर खालून 4थी ओळ मध्येच काहे ते न्याय मीमांसादिक नाना शास्त्रों के विचार करिके, नाना शास्त्राचा विचार केला आहे, तथा तरी पण पूर्वजन्मों के पाप कर्म के वस्ते जे पंडित जन संशय विपरीत भावना करके ग्रस्त आहे. संशय विपरीत भावना नसायला पाहिजे होत्या, पण कोणत्या तरी पापांमुळे त्यांच्या ठिकाणी व्युत्पन्नता असून देखील काय आहे, संशय विपरीत भावना आहेत. तीन व्युत्पन्न पंडितों को, व्युत्पन्न आहेत ते, तरी पण त्यांना वेदांत के विचार ते उत्पन्न हुआ भी, वेदांत विचारही त्यांनी केला आहे आणि वेदांताचा विचार केल्यामुळे सो ब्रह्म साक्षात्कार, त्यांना झालेला ब्रह्म साक्षात्कार अप्रामाण्य शंका करके, कारण त्यांना अप्रामाण्याची शंका राहते, प्रमाण संभावना विपरीत भावना कदाचित राहू शकतात, असू शकतात, अप्रामाण्य शंका करके दूषितही होवे है लागलं. या कारण ते, आणि जर अप्रामाण्याची शंका विद्यमान असेल तर तो ब्रह्म साक्षात्कार अज्ञानाचा नाश करू शकत नाही. म्हणून प्रतिबंध रूप जो अप्रामाण्य दोष आहे त्याचा नाश करण्याकरिता त्या व्युत्पन्न पंडिताला सुद्धा ध्यान करण्याची आवश्यकता आहे. या कारण ते सो ब्रह्म साक्षात्कार अज्ञान की निवृत्ती करण्याविषयी, अज्ञानाची निवृत्ती करण्यामध्ये समर्थ होवे. ऐसे व्युत्पन्न पंडितों को तो, असे व्युत्पन्न पंडित जरी असले तरी पण असंभावनाधिक असल्यामुळे ता संशय विपरीत भावना रूप प्रतिबंध की निवृत्ती करणे वास्ते, प्रतिबंधाची निवृत्ती करण्याकरिता सा ध्यान निष्ठा अवश्य अपेक्षित आहे पंडिताला सुद्धा. ता ध्यान निष्ठा करिके ता संशय विपरीत भावना रूप प्रतिबंध के निवृत्त हुए, ता अप्रतिबद्ध ब्रह्म साक्षात्कार करिके तीन व्युत्पन्न पंडितों को मोक्ष रूप परम पुरुषार्थ की प्राप्ती होवे. लागलं पंक्ती पा. समजा ध्यान केलं त्याने, तर ध्यानाने काय होईल, त्याच्या ठिकाणचे असणारे संशय विपरीत भावना नष्ट होतील, अर्थात प्रतिबंध निवृत्त होईल.
आता त्याचा ब्रह्म साक्षात्कार कसा आहे? प्रतिबंधाने युक्त आहे की प्रतिबंधाने रहित आहे? प्रतिबंधाने रहित आहे, म्हणजेच अप्रतिबद्ध साक्षात्कार आहे. आणि असा अप्रतिबद्ध साक्षात्कार जर असेल तर त्याच्याद्वारे त्या व्युत्पन्न पंडिताला मोक्ष रूपाची प्राप्ती होईल. पंक्ती पाहतो ना. ता ध्यान निष्ठा करिके ता संशय विपरीत भावना रूप प्रतिबंधके निवृत्त होईल. त्या ध्यान निष्ठेने संशय विपरीत भावना इत्यादी जे प्रतिबंध आहेत ते निवृत्त होतात. आणि ते प्रतिबंध निवृत्त झाले असता आता त्याचा साक्षात्कार कसा? अप्रतिबद्ध, प्रतिबंध रहित, म्हणजेच अप्रतिबद्ध ब्रह्म साक्षात्कार करिके त्या साक्षात्काराच्या द्वारे तीन त्या व्युत्पन्न पंडिताला मोक्ष रूप परम पुरुषार्थ की प्राप्ती होते. मोक्ष रूप परम पुरुषार्थाची त्याला काय होते? प्राप्ती होते, कारण प्रतिबंध निवृत्त झाला आहे ध्यान केल्यामुळे. और जे व्युत्पन्न अधिकारी परमेश्वर के अनुग्रह करिके ता असंभावना विपरीत भावना ते रहित है, तीन व्युत्पन्न अधिकारी पुरुषों को तो ता ब्रह्म साक्षात्कार ते अनंतर ता ध्यान निष्ठा की अपेक्षा होती नाही. परंतु व्युत्पन्न मुख्य अधिकाऱ्यामध्येच एखादा कोणी भाग्यवान असू शकतो की ज्याच्यावर ईश्वराचाही अनुग्रह आहे, पापही नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी असंभावना विपरीत भावना पण नाही आहे. मग त्याचा ब्रह्म साक्षात्कार कसा आहे? मुळातच अप्रतिबद्ध, प्रतिबंधाने रहित आहे. मग त्याला तर मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते, त्याला ध्यानाधिक करण्याची गरज नाही. पण पुन्हा और जे व्युत्पन्न अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी आहेत, कृतोपासक आहेत, पुन्हा परमेश्वर के अनुग्रह करिके, परमेश्वराचा त्यांच्यावर काय आहे? अनुग्रह आहे. अनुग्रह करिके ता असंभावना विपरीत भावना ते रहित आहे. त्यांच्या ठिकाणी बिचाऱ्यांच्या ठिकाणी काय नाही? असंभावनाही नाही आणि विपरीत भावनाही नाही. तीन व्युत्पन्न अधिकारी पुरुषो को तो, अशा व्युत्पन्न अधिकारी पुरुषांना तर ता ब्रह्म साक्षात्कार ते त्यांच्या ठिकाणी असणारा जो ब्रह्म साक्षात्कार जो की प्रतिबंधाने रहित आहे, अप्रतिबद्ध ब्रह्म साक्षात्कार आहे. आणि त्या साक्षात्काराच्या माध्यमाने किंवा त्या साक्षात्कार झाल्यानंतर अनंतर ता ध्यान निष्ठा की अपेक्षा होती नाही. त्यांना ध्यान करण्याची जरूरत नाही आहे. एकंदरीत ध्यान करण्याची जरूरत कुणाला आहे बरं? नंबर 1 अव्युत्पन्न मुख्य अधिकारी असेल त्यालाही ध्यान करण्याची आवश्यकता आहे, बरोबर. नंबर 2 व्युत्पन्न आहे, मुख्य अधिकारी आहे, पण असंभावना विपरीत भावना शिल्लक आहे, तर त्याला सुद्धा ध्यान करण्याची गरज आहे. मग ध्यान करण्याची अपेक्षा कुणाला नाही? नाही, व्युत्पन्न आहे, मुख्य अधिकारी आहे आणि संशय विपरीत भावना नाही, असंभावना विपरीत भावना त्याच्या ठिकाणी बिलकुल नाहीच, त्याला ध्यान करण्याची गरज नाही. असं किंवा पंक्ती बंद आहे का? किंवा ध्यान को ब्रह्म साक्षात्कार की हेतुता श्री व्यास भगवान ने भी ब्रह्म सूत्रों विषय कही है कि नाही? ब्रह्म साक्षात्काराची हेतुता म्हणजे कारणता कुणाच्या ठिकाणी? ध्यानाच्या ठिकाणी. अर्थात ध्यान झालं कारण आणि त्याचं कार्य कोण? ब्रह्म साक्षात्कार. अर्थात ध्यान आणि ब्रह्म साक्षात्कार यांच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. ही गोष्ट आम्हीच बोलत आहोत असं नाही, तर व्यास महाराजांनी सुद्धा सूत्राच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितलेली आहे. कोणती गोष्ट? ध्यान आणि ब्रह्म साक्षात्कार यांच्यामध्ये कार्यकारण भाव. किंवा ध्यान को ब्रह्म साक्षात्कार की हेतुता श्री व्यास भगवान ने भी ब्रह्म सूत्रों विषय कही है. म्हणजे कोणतं सूत्र आहे सांगा? ता सूत्र अपि संराधने प्रत्यक्षानुमानाभ्याम हे सूत्र आहे. पण याच्यात एक वर्ण सुटला आहे. अपि आणि पी मध्ये आणि स याच्यामध्ये च पाहिजे. अपि च संराधने कसं उच्चारणे? सवर्ण आहे ना, संराधने. ठीक आहे. अपि च संराधने, संराधने शब्द अर्थ होतो समाधीमध्ये, समाधीने. प्रत्यक्ष अनुमानाभ्याम अर्थ देऊ राहिले स्वतः. अर्थ यह अधिकारी पुरुष
ध्यान काल विषय, ठीक आहे ना, एकाग्र चित्त करिके, ध्यान कालामध्ये एकाग्र चित्त करून अर्थात समाधीमध्ये, समाधीला प्राप्त होऊन अपने आत्मा रूपते ब्रह्म को साक्षात्कार करे है, आपल्या आत्मरूपाने ब्रह्माचा साक्षात्कार करतो. अर्थात ब्रह्माला केवळ तद्रूपाने जाणत नाही, मग कशा रूपाने जाणतो? अहम रूपाने, ते ब्रह्म मीच आहे या रूपाने जाणतो. ठीक आहे. य अधिकारी पुरुष ध्यान काल विषय एकाग्र चित्त करके, म्हणजे समाधीमध्ये अर्थात ध्यानामध्ये, ध्यानाच्या द्वारे काय आपणे आत्मारूप ते ब्रह्मकू, ब्रह्माला आपल्या आत्मारूपाने, म्हणजे मीच ब्रह्म आहे अशा रूपाने साक्षात्कार करे. अर्थात साक्षात्काराला कारण कोण ठरलं? एकाग्र चित्त. एकाग्र चित्त म्हणजेच काय? ध्यान. असं म्हणजे कशावरून? श्रुती प्रमाण देतात, आहे की नाही? प्रत्यक्ष अनुमानाभ्याम असं म्हटलंय की नाही सूत्रात, त्याचे स्पष्टीकरण. जिस कारण ते श्रुतीने तथा स्मृतीने ता ध्यानते ही ब्रह्म साक्षात्कार की प्राप्ती कथन करिये. श्रुतीने सुद्धा स्मृतीने सुद्धा सांगितलं आहे की ध्यान केलं तर ब्रह्म साक्षात्कार होईल. ध्यान ते, ध्यानाच्या द्वारे ब्रह्म साक्षात्काराची प्राप्ती होते असं कथन श्रुती आणि स्मृतिदिकांनी सुद्धा केलेलं आहे. ज्ञानी पुरुषांचा प्रत्यक्ष अनुभव पण आहे असं कथन करिये. म्हणजे मग सांगा ती श्रुती कोणती आहे? तर श्रुती देऊ राहिले आता. तहा श्रुती ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व ततः तू तम पश्यति निष्कलम ध्यायमान कश्चित धीर प्रत्यगात्मानं ऐक्षत अवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन. ठीक आहे. थोडा अन्वय. ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व ततः तू निष्कलम ध्यायमानः तम पश्यति. तम पश्यति. ठीक. पुढे आवृत्त चक्षु, आवृत्त चक्षु कश्चित धीर अमृतत्वम इच्छान प्रत्येक आत्मानं ऐक्षत. ठीक. अर्थ पहा. ज्ञान प्रसादेन विशुद्ध सत्व, शुद्ध झालाय अंतकरण ज्याचं, तत अंतकरण शुद्ध झाल्यानंतर काय? निष्कलम, निष्कल अर्थात निर्गुण ब्रह्म, कल म्हणजे गुण, निष्कल निर्गुण, गुणरहित निर्गुण ब्रह्माचं ध्यायमान, ध्यान करता हुआ तम पश्यती, त्या निर्गुण स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार करतो, साक्षात्कार होतो त्याला. पुढे आवृत्त चक्षु कश्चित धीर. आवृत्त चक्षु म्हणजे की ज्याने आपले चक्षुराधिक इंद्रिय विषयापासून त्याचा निग्रह केला आहे, विषयाकडे जाऊ देत नाही, त्यालाच म्हणायचं आवृत्त चक्षु. ठीक आहे. विषयाकडे जी इंद्रियांची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला अडवून त्याचा निरोध करून आवृत्त चक्षु असा कोणी मनुष्य की जो धीर आहे. कश्चित धीर, धीर पुरुष अमृतत्वम इच्छन, अमृत भावाची इच्छा करता हुआ, मोक्ष स्वरूपाची इच्छा करत काय? प्रत्येक आत्मानं ऐक्षत, प्रत्येक आत्मा, प्रत्येक तत्वाचा साक्षात्कार करता झाला असं श्रुतीने पण सांगितलं आहे. या श्रुतीचा अर्थ स्वतः देता आहे ग्रंथकार. अर्थ यह शुद्ध अंतकरण वाला पुरुष है की नाही, विशुद्ध सत्व म्हटलं की नाही. ज्ञान प्रसादेन, ज्ञान प्राप्त होण्याकरिता कारणीभूत ज्या निष्काम कर्मा उपासनाधिक आहे त्यांच्या कृपेने ज्याचं अंतकरण शुद्ध झालं आहे असा विशुद्ध सत्व, शुद्ध अंतकरण वाला पुरुष निर्गुण ब्रह्म का ध्यान करता हुआ, निष्कलम ध्यायमान, निर्गुण ब्रह्माचं ध्यान करता हुआ ता निर्गुण ब्रह्म को साक्षात्कार करे तम पश्यति.
त्या निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार करून घेतो। ता निर्गुण ब्रह्म को साक्षात्कार करे और बाह्य रूपाधिक विषय होते निवृत्त करे हे चक्षु अधिक इंद्रिय जिसने, आवृत्त चक्षु बाह्य रूपाधिक विषयापासून निवृत्त केले आहे आपले इंद्रिय ज्याने, चक्षुराधिक इंद्रिय जिसने, ऐसा जो कोई ध्याननिष्ठ पुरुष, ध्यान निष्ठा झालाय ना, ध्याननिष्ठ पुरुष, ध्यान करणारा पुरुष, सोयीही म्हणजे तोच पुरुष मोक्ष की इच्छा करता हुआ अमृतत्व इच्छन, म्हणजे मोक्षाची इच्छा करता हुआ करत करत प्रत्येक आत्मा को साक्षात्कार करे है, प्रत्येक आत्मानं ऐक्षत, प्रत्येक आत्मा अर्थात ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार करतो। इथे लागलं एवढं? हे जरा कशाचं वचन? श्रुतीचं वचन। या श्रुती वचनावरून सुद्धा काय लक्षात आलं की ब्रह्म साक्षात्कार आणि ध्यान यांच्यामध्ये काय आहे? कार्यकारण भाव आहे। ध्यान केलं, ध्यान म्हणजे काय? विजातीय प्रवाह रहित ब्रह्माकार अंतकरण वृत्तीचा सजातीय सतत प्रवाह, त्यालाच म्हणायचं काय? ध्यान। आता याच अर्थाला स्मृती सुद्धा सांगते। काय ते वचन आहे स्मृतीचं? देता येतं। यम विनिद्राः जितश्वासाः संतुष्टाः संजितेन्द्रियाः ज्योतिः पश्यन्ति युञ्जानाः तस्मै योगात्मने नमः। ठीक, थोड़ा अन्वय। विनिद्राः जितश्वासाः संतुष्टाः संजितेन्द्रियाः, ठीक, पुढे युञ्जानाः यम ज्योति पश्यन्ति तस्मै योगात्मने नमः। अर्थ पहा। विनिद्राः म्हणजे निद्रेने रहित, ठीक। पुन्हा जितश्वासाः, जितश्वासाचा अर्थ होतो प्राणायामाधिकाने युक्त, प्राणायामांच्या द्वारे, प्राणायाम ज्यांनी केलाय भरपूर, प्राणायाम जितश्वासाः। पुन्हा कसा? संतुष्टाः, है की नाही? यथा लाभ संतुष्ट, जे मिळेल त्यात संतुष्ट, अधिक अपेक्षा करत नाही आहे, संतुष्टाः। पुन्हा आणखीन संजितेंद्रियाः म्हणजे आपले चक्षुराधिक इंद्रिय जिंकले आहे ज्याने, अर्थात चक्षुरादी इंद्रियांचा त्यांच्या विषयापासून निरोध केला आहे ज्याने, असा पुरुष। ऐसे पुरुष, है की नाही? कसे कसे विशेषण आहेत? कोण कोण विशेषण झाले? विनिद्राः, जितश्वासाः, संतुष्टाः, संजितेंद्रियाः, असे युञ्जानाः, है की नाही? युञ्जना म्हणजे ध्यान योगाला करत करत मग यम ज्योती पश्यती, ज्या ज्योतीला, ज्या आत्मतत्वाला जाणतात, त्याचा साक्षात्कार करून घेतात, असे जे योगी, तस्मै योगात्मने, ते योग स्वरूप आत्म्याला मी काय करतो? नमस्कार। अर्थात इथं सुद्धा ध्यानाने ब्रह्म साक्षात्कार सांगितला आहे। अर्थ पहा, अर्थ यह निद्रा ते रहित विनिद्राः तथा प्राणायाम करके जीते है श्वास जिन्होंने, जित श्वासा, प्राणायाम करतोय, अनुलोम विलोम कुंभक रेचक सारे प्राणायामाच्या द्वारे काय ज्याने आपल्या श्वासावर सुद्धा विजय मिळविलेला आहे, ठीक आहे। बघा, प्राणायाम करके जीते है श्वास जिन्होंने, जित श्वासा, तसं संतुष्टा पदार्थ की नाही त्याची व्याख्या, तथा यथालाभ विषय संतुष्ट, जितना मिळ जेवढं भेटलं त्याच्यामध्ये संतुष्ट राहणारा, अधिक लोभ न करणारा। आणखीन पुढं तथा संतुष्टाच्या नंतर काय आलंय? संजितेंद्रिया, त्याची व्याख्या, तथा जीते है चक्षुरादिक इंद्रिय जिन्होंने, चक्षुरादिक इंद्रियावर विजय मिळविला आहे ज्याने, जिन्होंने, ऐसे पुरुष। मध्ये पदार्थ काय? युंजाना, त्याचा अर्थ करतात ध्यान योग को करते हुए, ध्यान योग करत करत जिस परमात्मा ज्योति को, यम ज्योति पश्यंती, ज्या परमात्मा रूप ज्योति को साक्षात्कार करे, ज्या परमात्मा रूप ज्योतीचा काय करतात?
साक्षात्कार करतात. 30 योगरूप परमात्मा के ताई, त्या योग स्वरूप परमात्म्याकरिता हमारा नमस्कार है, आमचा नमस्कार आहे. लागला अर्थ. किंवा आणखीन सांगतात, य उक्त अर्थ अन्य ग्रंथ विषयी बी काय आहे. कोणता? की ध्यान आणि ब्रह्मसाक्षात्कार यांच्यामध्ये काय आहे? कार्यकारण भाव आहे. हे अन्य शास्त्रात पण सांगितलेलं आहे, तिथला श्लोक देतात. किंवा य उक्त अर्थ अन्य ग्रंथ विषयी बी काय आहे. ता श्लोक बहुव्याकुल चित्तानाम विचारात तत्वधीर न चेत योगो मुख्यस्ततस्तेषाम धीदर्पस्तेन नश्यति. पदच्छेद पहा. बहुव्याकुल चित्तानाम विचारात तत्वधीहि न चेत योगः मुख्यः ततः तेषाम धीदर्पः तेन नश्यति. अन्वय. पहिली पंक्ती सरळ आहे. बहुव्याकुल चित्तानाम विचारात तत्वधीहि न चेत. पुढे तेषाम योगः मुख्यः ततः धीदर्पः तेन नश्यति. अर्थ पहा. बहुव्याकुल चित्तानाम, बहुत हुआ है चित्त व्याकुल जिनका, बहुत दुःखी आहे, क्लेशाने युक्त आहे, त्यांना कदाचित विचारात तत्वधीही न चेत, विचाराने तत्वधी, तत्वधी मतलब तत्वबोध, आत्मबोध, ब्रह्मबोध न चेत यदि जर होत नसेल तर तेषाम त्यांच्याकरिता योग मुख्य. योग म्हणजे ध्यानरूप योग त्यांच्याकरिता महत्वाचा आहे, मुख्य आहे. ततः त्या ध्यानरूप योगाने काय होईल. धीदर्प, बुद्धीमध्ये असणारी घमेंड, अहंकार, तेन नश्यती, त्या ध्यान योगाच्या द्वारे नष्ट होईल. अर्थ पहा. बहुत व्याकुल है चित्त जिनों का, अत्यंत व्याकुल है, अत्यंत दुखी आहे चित्त ज्यांचं. ऐसे पुरुषों को जो कदाचित विचार करणे ते आत्मज्ञान नाही होवे, कदाचित त्यांना विचाराने आत्मज्ञान होत नाही. विचारात तत्वधी, आत्मज्ञान म्हणजे तत्वधी न चेत नाही होय, तो ऐसे पुरुष को, अशा पुरुषाला सो ध्यान रूप योग ही मुख्य साधन है. की नाही. तेषाम योग मुख्य असं म्हटलंय की नाही. अशा त्या पुरुषांना की ज्यांना विचाराने तत्वबोध होत नाही त्यांच्याकरिता मुख्य साधन कोण. ध्यान योग. ऐसे पुरुषों को सो ध्यान रूप योग ही मुख्य साधन है. जिस कारण ते 3 पुरुषों की बुद्धि के, कि ज्या कारणाने म्हणजे ज्या साधनाने ध्यान रूप योगाच्या द्वारे 3 पुरुषों की बुद्धि के संशय विपरीत भावनादिक दोष ता ध्यान करके ही निवृत्त होवे. त्या ध्यानानेच त्यांचे सर्व दोष काय होतात, निवृत्त होतात. ता ध्यान करके ही निवृत्त होवे इथे. लागले एवढं. आता यावर पुन्हा शंका करतो पूर्व पक्षी. शंका. पूर्वोक्त रीति से संशय विपरीत भावना वाले पुरुष तो ता संशय विपरीत भावना की निवृत्ती करणे वास्ते ता ध्यान को करो. बरोबर. पूर्व पक्षी म्हणतो वर सांगितलेल्या रीतीनुसार की ज्यांच्या ठिकाणी संशय असेल, विपरीत भावना असेल, असे लोक त्या संशय विपरीत भावनाला नाश करण्याकरिता काय करोत, ध्यान करोत. परंतु जे ज्ञानवान पंडित आहे की नाही, अशी काही उदाहरण दिसून येतात म्हणे. काय की जे ज्ञानवान पंडित ता संशय विपरीत भावना ते रहित है ते भी ध्यान करते हुए देखने में आवे है. ते ज्ञानवान पंडित किस वास्ते ध्यान करे है. सरळ त्याची शंका आहे. काय म्हणतो तो की ज्यांच्या ठिकाणी संशय विपरीत भावना असतील त्यांनी त्या संशय विपरीत भावनाचा नाश होण्याकरिता ध्यान करावं. आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जगात असंही काही उदाहरण दिसून येतात की कोणी पंडित आहे, ज्ञानवान आहे, पंडित आहे, खरोखर पंडित आहे, त्यांच्या ठिकाणी बिचाऱ्या ठिकाणी संशय विपरीत भावना पण नाही आहे, तरी सुद्धा ते ध्यान करताना दिसतात. मग ते ध्यान कशा करतात, त्यांच्या ध्यानाचं प्रयोजन काय आहे, असा प्रश्न आहे पूर्व पक्षाचा.
परंतु जे ज्ञानवान पंडित संशय विपरीत भावना ते रहित आहे, ते भी असे लोक सुद्धा ध्यान करते हुए देखने में आवे है, ध्यान करताना दिसून येतात. ते ज्ञानवान पंडित किस वास्ते ध्यान करे, कशा करता ते ध्यान करतात, हा प्रश्न. उत्तर समाधान. संशय विपरीत भावना ते रहित ते ज्ञानवान पंडित जब भी अहम ब्रह्मास्मि या प्रकार की वृत्तियों का प्रवाह रूप ध्यान को करे. लागलं की असे कोणी पंडित आहे की ज्यांच्या ठिकाणी संशय विपरीत भावना वगैरे काही नाही आहे, संशय विपरीत भावना ते रे ज्ञानवान पंडित ते सुद्धा ध्यान करतात. कसं ध्यान करतात, अहम ब्रह्मास्मि अशा वृत्तीचा प्रवाहरूप ध्यान करतात. सतत ब्रह्माकार वृत्ती, अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि, तेच त्यांचं ध्यान. मग ते कशा करता ध्यान करतात, हा प्रश्न आहे की नाही, त्याचं उत्तर दिलं जात आहे. जब भी अहम ब्रह्मास्मि, जब भी म्हणजे जेव्हा, अहम ब्रह्मास्मि या प्रकार की वृत्तियों का, अशा प्रकारच्या वृत्तींचा जो प्रवाह, त्यालाच म्हणायचं ध्यान. ब्रह्माकार वृत्तीचा प्रवाह, वृत्तियों का प्रवाह रूप ध्यान को करे है, तभी तीनों को, मग त्यांना काय फायदा होतो, लाभ सांगतात. तभी तीनों को बाह्य विक्षेप की निवृत्ती करके ब्रह्मानंद रूप दृष्ट सुख विशेष होवे है, हा त्यांच्याकरिता लाभ आहे. बाह्य विक्षेप की निवृत्ती, बघा जर त्यांनी ध्यान केलं नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही, कारण त्यांना काय नाही आहे, संशय विपरीत भावना नाहीच आहे, तरी पण ते ध्यान करतात. ध्यान केल्याने त्यांना लाभ काय होतो, जो बाह्य विक्षेप आहे ना तो निवृत्त होतो. बाहेरचा विक्षेप त्यांना त्रास देत नाही. विक्षेपाची निवृत्ती पंक्ती पहा, बाह्य विक्षेप की निवृत्ती करके, आणि तो बाह्य विक्षेप निवृत्त झाला की त्याच्याने ब्रह्मानंद रूप दृष्ट सुख विशेष होवे. ब्रह्मानंद रूप जे दृष्ट प्रत्यक्ष सुख आहे त्याचा विशेष त्यांना अनुभव होतो, याच्याकरिता ते ध्यान करतात. एकंदरीत संशय विपरीत भावना नसलेले ज्ञानवान पंडित जे ध्यान करतात त्यांच्या ध्यानाचं फल काय, विक्षेपाची निवृत्ती, आणि विक्षेपाची निवृत्ती झाल्यामुळे विशेष ब्रह्मानंदाची अनुभूती, अर्थात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख, त्याच्याकरिता ते ध्यान करतात, हा अर्थ. बाह्य विक्षेप की निवृत्ती करके ब्रह्मानंद रूप दृष्ट सुख विशेष होवे, असं विशेष सुख त्यांना प्राप्त होतं. ता दृष्ट सुख वाचते ही, त्या दृष्ट सुखाकरिताच ते ज्ञानवान पुरुष ध्यान को करे. त्यांच्या ध्यानाचं दुसरं काही प्रयोजन नाही आहे, अधिक आनंदात राहता यावं यासाठी ते काय करतात, ध्यान करतात. दुसरा कोई ता ध्यान का प्रयोजन नाही आहे. लागलं पुढे, जिस कारण ते, का बरं असं, त्याचं कारण, जिस कारण ते संशय विपरीत भावना रूप प्रतिबंध की निवृत्ती त्यांची अगोदर झालेली आहे, त्या ज्ञानी पुरुषाची. संशय विपरीत भावनावर प्रतिबंध की निवृत्ती तथा आत्मा का साक्षात्कार, आत्म्याचा साक्षात्कार पण त्यांना झालेला आहे. ये दोनों तीन विद्वान पुरुषों को पूर्व प्राप्त ही है, अगोदरच त्यांना प्राप्त झालेला आहे. काय काय, संशय विपरीत भावनाची निवृत्ती, प्रतिबंधाची निवृत्ती आणि आत्म्याचा साक्षात्कार, हा तर त्यांना झालेलाच आहे. त्याच्यानंतर ते ध्यान काय करतात हा प्रश्न आहे ना. मग त्यांच्या ध्यानाचं फल संशय विपरीत भावनाची निवृत्ती म्हणता येईल का, नाही, कारण संशय विपरीत भावना तर त्यांच्या अगोदरच निवृत्त झालेल्या आहे. बर, त्यांच्या ध्यानाचं फल आत्मसाक्षात्कार आहे असं म्हणता येईल का, नाही, कारण तो आत्मसाक्षात्कार सुद्धा त्यांना अगोदरच झालेला आहे, तरी ती ध्यान करतात. म्हणजे ध्यानाचं काय लाभ त्यांना, तर विशेष आनंदाची उपलब्धी. ती समृद्धी परिशेषते ता ध्यान का सो दृष्ट सुखही फल आहे. असे जे महात्मे कोणी ध्यान करतात त्यांच्या ध्यानाचं फल काय, दृष्ट सुख म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मसुख. य वार्ता श्री भगवान ने भी गीता विषय कही आहे. बरं, ही गोष्ट आम्ही सांगतो असं नाही, तर साक्षात भगवंताने सुद्धा गीतेमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. तिथला श्लोक देतात गीतेचा, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ठीक पदच्छेद, अनन्याः चिंतयन्तः मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामि अहम. ठीक अन्वय,
अनन्याः चिन्तयन्तः ये जनाः मां पर्युपासते, ये जनाः मां पर्युपासते. पुढे नित्याभियुक्तानां तेषां योगक्षेमम् अहम वहामी. ठीक आहे, अर्थ पहा. अनन्याः, जे अनन्य आहे, अर्थात भगवंत म्हणतात की मला सोडून अन्य संसाराधिकाकडे जे लक्षच देत नाही, माझ्याकरिताच जे अनन्य आहे, माझ्यावरच निश्चिम प्रेम करणारे आहेत, अनन्याः, अनन्य रूपाने चिंतन करणारे, माझं चिंतन करणारे, ये जनाः, असे जे लोक, ते माम पर्युपासते, माझीच सर्वतोपरी काय करतात, उपासना करतात, चिंतन करतात, उपासना करतात. लागलं एवढं, उपासते. पुढे नित्याभियुक्तानां तेषां, नित्य सतत माझं भजन, माझं ध्यान करण्यामध्ये जोडून राहिलेले असे जे लोक, त्यांचा योग आणि क्षेम मी वहन करतो, असं भगवंत गीतेत बोलले आहे. ठीक, अर्थ श्लोकाचा अर्थ देऊ राहिले. मैं परमेश्वर ते भिन्न माईक पदार्थों विषय नहीं है राग जिनों का, तीनों का नाम अनन्य है. अनन्य म्हणजे काय, न अन्य अनन्य, अन्य संसाराकडे ज्यांचं लक्ष नाही, भगवंताकडेच लक्ष आहे, त्याला म्हणायचं काय, अनन्य. मैं परमेश्वर ते भिन्न, भगवंत म्हणतात मी परमेश्वर जो आहे त्या माझ्याहून भिन्न माईक पदार्थ विषयी, माईक पदार्थांच्या ठिकाणी नाही है राग जिनो का, ज्यांचा राग नाही आहे माईक पदार्थाच्या ठिकाणी, आसक्ती नाही आहे माईक पदार्थाच्या ठिकाणी, तीनों का नाम अनन्य आहे, त्यालाच काय म्हणायचं, अनन्य. ठीक आहे. पुढे ऐसे अनन्य होई के, अशा रीतीने अनन्य होऊन मैं प्रत्येक अभिन्न परमात्मा को चिंतन करते हुए, भगवंत म्हणतात प्रत्येक अभिन्न परमात्मा जो मी, त्या माझंच सतत काय करतात, चिंतन करतात. चिंतन करते हुए, चिंतयंतः, करते हुए, जे साधन चतुष्टय संपन्न अधिकारी पुरुष, असे जे साधन चतुष्टय संपन्न आहेत, युक्त आहेत, असे अधिकारी पुरुष, मैं निर्गुण परमात्मा का निरंतर ध्यान करे है. भगवंत म्हणतात मी असा जो निर्गुण परमात्मा, त्या माझंच निरंतर सतत काय करतात, ते ध्यान करतात, पर्युपास. अर्थात माझं सतत ध्यान करतात म्हणजे काय बरं, त्याचंही स्पष्टीकरण करत आहेत. अर्थात विजातीय वृत्तियों का परित्याग करके, विजातीय वृत्ती म्हणजे परमात्म्याला सोडून इतर संसाराकार वृत्ती, त्या वृत्तींचा परित्याग करून, विजातीय वृत्तियों का परित्याग करके सजातीय वृत्तियों के प्रवाह रूप ध्यान को करे. सजातीय वृत्तीचा प्रवाह म्हणजे सतत परमेश्वराकार वृत्तीचा प्रवाह करतात, ध्यान करतात. सजातीय वृत्तियों के प्रवाह रूप ध्यान को करे हैं. ऐसे मेरे ध्यान परायण तत्ववेत्ता, असे माझ्या ध्यानामध्येच परायण, माझ्या ध्यानामध्येच लागून राहिलेले असे जे तत्ववेत्ता पुरुष है ना, त्यांचा पुरुषों को पंक्ति पहा. ऐसे मेरे ध्यान परायण तत्ववेत्ता पुरुषों को, अशा तत्ववेत्या पुरुषांचा काय करतो मी, भगवंत म्हणतात मैं परमेश्वर योग की तथा क्षेम की प्राप्ती करू, त्यांना मी योगाची प्राप्ती करून देतो आणि क्षेमाची सुद्धा प्राप्ती करून देतो. ठीक आहे. योग म्हणजे काय, अप्राप्ताची प्राप्ती, त्यांना जी गोष्ट अप्राप्त आहे त्याची प्राप्ती करून देतो, आणि जी प्राप्त झाली आहे त्याचं रक्षण करतो, त्याला म्हणतात क्षेम. प्राप्तस्य रक्षणम क्षेम. तहा अप्राप्त अर्थ की जा प्राप्ति है ताका नाम योग है, और प्राप्त अर्थ का जो परिरक्षण है ताका नाम क्षेम है. लागला अर्थ. चला आता यावर पुन्हा शंका करत आहे पूर्व पक्षी. काय म्हणतो पहा शंका. अखंड एक रस आनंदरूप ब्रह्मात्मा विषय, आनंद स्वरूप जो ब्रह्मरूप आत्मा, त्याच्या ठिकाणी निष्ठावाले
त्यांच्या ठिकाणीच वृत्ती आहे ज्यांची, असे पुरुष निष्ठावाले जे ज्ञानवान पुरुष आहे, तीनों को कोई अप्राप्त आनंद आहे नाहीये. त्यांना आता सर्वात मोठा आनंद प्राप्त झाला आहे, ब्रह्मानंद, आणि त्याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाहीच आहे. पहा, तीनों को कोई अप्राप्त आनंद है नहीं. काहे ते का बरं? मनुष्य लोक ते लेके ब्रह्मलोक पर्यंत सर्व आनंदों का जिस ब्रह्मानंद विषय अंतर्भाव है. मनुष्य लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे आनंद आहेत त्या सर्व आनंदाचा अंतर्भाव होतो कशात? ब्रह्मानंदामध्ये. आणि असे जे सतत भगवंताचं ध्यान करणारे, चिंतन करणारे ज्ञानी महात्मे आहेत, त्यांना तर ब्रह्मानंद प्राप्त झालाय. त्यांना तर आता प्राप्त करून घेण्याला योग्य दुसरा कोणी आनंद राहिलाच नाहीये. तर भगवान कस काय म्हणतात मग मी योग करतो म्हणून अप्राप्ताची प्राप्ती करून देतो? त्यांना काही अप्राप्त राहिलंच नाही आता, तर कोणत्या अप्राप्ताची प्राप्ती करून देतो बाबा तू सांग बरं? असं भगवंताला विचारायचं. पंक्ती पहा, काहे ते मनुष्य लोक ते लेके ब्रह्मलोक पर्यंत सर्व आनंदों का जिस ब्रह्मानंद विषय अंतर्भाव है सो ब्रह्मानंद तीन ज्ञानवान पुरुषों को अपना आत्मा रूप करके नित्य प्राप्त है. आपल्या आत्मरूपाने सर्वात मोठा ब्रह्मानंद तो त्यांना आपल्या आत्मरूपाने तर नित्य प्राप्तच आहे. और उत्पत्ती विनाश ते रहित होणे ते. बरं, तो ब्रह्मानंद कसा आहे? त्याची उत्पत्ती होत नाही आणि नाशही होत नाही. उत्पत्ती नाशाने रहित आहे. और उत्पत्ति विनाश से रहित होने थे ता ब्रह्मानंद का रक्षण भी संभवता नहीं है की नाही. रक्षण मी करतो हे म्हणणं देखील संभवत नाही. कारण रक्षण कोणत्या वस्तूचं करावं लागतं? जी आपल्यापासून अलग होणार आहे का नष्ट होणार आहे अशा वस्तूचं रक्षण करावं लागतं. आणि योग म्हणजे काय? अप्राप्ताची प्राप्ती. पण सर्वात मोठा आनंदच जर ज्ञानाला प्राप्त झाला आहे तर त्याला कोणता योग भगवान करून देणार? आणि त्याचा आनंद कधी नष्टच होत नाही तर त्याचं क्षेम कसं करणार? मग भगवंत जे म्हणाले की योगक्षेमम अहम वहामी, हे कसं काय? याची संगती कशी? असा प्रश्न आहे पूर्व पक्षाचा. पुढे, अनित्य वस्तू काही रक्षण व्हावे. अनित्य वस्तूचं रक्षण केलं जाऊ शकतं. नित्य वस्तूचं काय रक्षण करायचं की ज्याचा नाशच होत नाही? अनित्य वस्तू काही रक्षण व्हावे है या ते ज्ञानवान पुरुषों को मैं परमेश्वर. ज्ञानवान पुरुष म्हणजे ज्ञानवान पुरुषांकरिता मी परमेश्वर योगक्षेम की प्राप्ती करू. मी त्यांच्या योगक्षेम वहन करतो, योगक्षेमाची प्राप्ती करून देतो ज्ञानवान पुरुषांना. य भगवान का वचन असंगत है. कोण म्हणतो? पूर्व पक्षी. बरोबर आहे की नाही? आता उत्तर देतात सिद्धांती समाधान. यद्यपि ती ज्ञानवान पुरुषों को कोई अप्राप्त अंश है नाही. ही गोष्ट बरोबर आहे की ज्ञानवान पुरुषाला आता अप्राप्त म्हणून कोणतीच गोष्ट राहिलेली नाही आहे. सर्व काही प्राप्त झालेलं आहे. यद्यपि ती ज्ञानवान पुरुषों को कोई अप्राप्त अंश है नहीं और सो ब्रह्मानंद तीनों का नित्य ही प्राप्त है. त्यांना ब्रह्मानंद नित्यच प्राप्त आहे. याते ती ज्ञानवानों का कोई योगक्षेम है नाही. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ज्ञानवानाकरिता कोणता योगही नाही, क्षेमही नाही. तरी पण योगक्षेम भगवंत म्हणतात मी वहन करतो. हे कसं काय? मग त्याची संगती लावून देतात पुढच्या पंक्तीमध्ये. तथापि या ठिकाणी योग शब्द करिके, योग शब्दाने काय अर्थ घ्यायचा तो सांगतात. योगक्षेम, योग आणि क्षेम शब्दाने योगक्षेम शब्द करिके य अर्थ ग्रहण करना, असा अर्थ ग्रहण करावा. कोणता? देहादिक सर्व अनात्म पदार्थों विषय आत्मत्व बुद्धि का परित्याग करके इस ज्ञानवान पुरुष की जो ब्रह्मानंद रूप करके स्थिती है ताका नाम योग आहे. याला योग म्हणतात म्हणायचं इथं. ठीक आहे, काय केलंय बघा आता. देहादिक सर्व अनात्म पदार्थ विषय, देहादिक सर्व अनात्म पदार्थाच्या बाबतीत जी वृत्ती होती त्या सर्व वृत्तीचा त्या महात्म्याने काय केलाय? परित्याग केलाय. आणि आत्मत्व बुद्धी का पहा, देहादिक सर्व अनात्म पदार्थ विषय, देहादिक सर्व अनात्म पदार्थ त्यांच्या ठिकाणी अगोदर काय होती? आत्मत्व बुद्धी. त्यालाच आत्मा समजत होता देहादिकाला. आणि त्या वृत्तीचा आता काय केला आहे? परित्याग. पंक्ती, देहादिक सर्व अनात्म पदार्थ विषय, अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धी का परित्याग करके, आत्मत्व बुद्धीचं काय केलं आहे? परित्याग करून इस ज्ञानवान पुरुष की,
जो ब्रह्मानंद रूप करिके स्थिती आहे, या ज्ञानवान पुरुषाची जी ब्रह्मानंद रूपाने स्थिती आहे, ताका नाम योग आहे. त्यालाच काय म्हणायचं? योग आहे की नाही. म्हणजे अशा स्थितीला प्राप्त करून दिलं की नाही, सर्व वृत्तीचा त्याग आणि ब्रह्मानंद आहे की नाही. ज्ञानवान पुरुष की जो ब्रह्मानंद रूप करिके स्थिती, ब्रह्मानंद रूपाने स्थिती की जी त्याला अगोदर अज्ञान अवस्थेत प्राप्त नव्हती, भगवंताच्या कृपेने आता ती त्याला प्राप्त झाली. त्याचा प्रयत्न, भगवंताची कृपा आहे की नाही. आणि हाच झाला मग काय? योग. जो ब्रह्मानंद त्याला अप्राप्त होता त्याची प्राप्ती करून दिली, यालाच म्हणायचं काय? योग. अप्राप्ताची प्राप्ती स्थिती आहे, ताका नाम योग आहे. आता क्षेम काय मग? और कधी कधी काय होतं, ज्ञानी ब्रह्माकार वृत्ती आहे, ब्रह्मानंदात आहे, पण अत्यंत प्रबल जबरदस्त काही एखादं प्रारब्ध आलं तर ते काय करतं, त्या ब्रह्मानंदापासून त्याला ओढून संसारात लावतं, च्युत करीत. मग काय उरायला? त्याचा नाश उरायला की नाही. तर भगवंत म्हणतात मी त्याची प्रच्युती होऊ देत नाही, ब्रह्मानंदामध्येच त्याला स्थिर ठेवतो. हे झालं काय? क्षेम. जी ब्राह्मी स्थिती जी त्याला प्राप्त झाली आहे त्याचं मी रक्षण करतो, म्हणजे संसाराकडे पुन्हा येऊ देत नाही. हा क्षेम पंक्ती पहा. और प्रबल प्रारब्ध के योग करिके, म्हणजे प्रबल प्रारब्धाच्या निमित्ताने योग करिके भी जो ता ब्रह्मनिष्ठा ते अप्रच्युती आहे, म्हणजे ब्रह्मनिष्ठेपासून प्रच्युती होऊ देत नाही, अप्रच्युती. त्याला ब्रह्मनिष्ठेपासून ढळू देत नाही, पुन्हा संसारावर त्याला येऊ देत नाही, अप्रच्युती है, ताका नाम क्षेम है. त्याला इथं काय म्हणायचं? क्षेम. इस प्रकार का योग क्षेम ता ज्ञानवान पुरुष विषय भी संभव है. ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा भगवंताचं जे म्हणणं आहे की त्याच्या बाबतीत सुद्धा हा योगक्षेम भगवंताच्या द्वारे संभवतो. ठीक आहे. याते म्हणून योगक्षेमम वहानी अहम इस उक्त वचन करके श्री भगवान इस प्रकार के योगक्षेम को ही कहता भया है. अशा प्रकारच्या योगक्षेमालाच योग आणि क्षेम त्याचंच व्याख्यान भगवंताने केलेलं आहे. याते म्हणून ध्यान निष्ठ ज्ञानवान पुरुषो को निरंतर सो दृष्ट सुख प्राप्त होवे. बरोबर. म्हणून ध्याननिष्ठ म्हणजे सतत ध्यान करणारा असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याला निरंतर ते प्रत्यक्ष सुख ब्रह्मसुख अनुभवाला भेटतं. ज्ञान झाल्यानंतर संशय असंभावना विपरीत भावना नसताना देखील जर कोणी ध्यान करीत असेल दृष्ट ब्रह्मसुखाची सतत अनुभूती. ठीक आहे. याते ध्यान निष्ठ ज्ञानवान पुरुषों को निरंतर सो दृष्ट सुख प्राप्त होवे. यह अर्थ इस उक्त गीता वचन ते सिद्ध होवे है. लागला अर्थ. हा अर्थ गीतेच्या वाक्यावरून देखील सिद्ध झाला आहे. यही अर्थ, हाच अर्थ श्री भगवानने आणखीन सांगितलाय म्हणे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. पदच्छेद. मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तः च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. अन्वय. मच्चित्ताः मद्गत प्राणाः परस्परम बोधयन्तः माम नित्यम कथयन्तः च तुष्यन्ति च रमन्ति च. अर्थ पहा. मच्चित्तः भगवंत म्हणतात ज्यांचं चित्त माझ्याकडेच लागलेलं आहे. मद्गत प्राणः आहे की नाही, म्हणजे माझ्यामध्येच ज्यांचं काय प्राणाधिक सर्व आहेत. परस्परम बोधयंत आणि परस्परामध्ये सुद्धा माझ्याबद्दलच ते बोलतात. ठीक आहे. आणखीन माम नित्यम कथयंत माझी सतत स्तुती करतात आणि स्तुती करत करतच माझ्यामध्येच तुष्ट राहतात, संतुष्ट राहतात, तुष्यंती आणि रममान होतात. अर्थ पहा. इस श्लोक विषय भी कथन करे है. इन गीता श्लोकों का अर्थ, इन गीता श्लोकों का अर्थ हमने गीता गूढ़ार्थ दीपिका नामाटिका विषय विस्तारते कथन करे आहे. चिद्गणानंद स्वामी म्हणतात या ग्रंथाचे लेखक, कारण या ग्रंथाचे लेखक जे स्वामी चिद्गणानंदजी महाराज त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले. त्यात प्रसिद्ध ग्रंथ आहे हा तत्वानुसंधान.
दुसरा आहे आत्मपुराण, तिसरा आहे न्यायप्रकाश आणि चौथा आहे गूढार्थ दीपिका, गीता गूढार्थ दीपिका. आतापर्यंत अनुपलब्ध होती. माझ्याकडे फार जुनी प्रत आहे, तिची बरीच पानं तुटली पण आहे, पण आता खेमराजवाल्यांनी छापली आहे. 2 भागात आहे, मोठा ग्रंथ खूप, 1000 रुपये त्याची किंमत आहे. ठीक आहे. त्या गीतेत आम्ही या साऱ्या श्लोकांचा फार सुंदर अर्थ केलाय, भाष्यानुसार अन्वयार्थ टीका विस्तारपूर्वक दिलाय. बोलवणार आहे आपण तो ग्रंथ. इस गीता श्लोकों का अर्थ हमने गीता गुडार्थ दीपिका गीता गुडार्थ दीपिका हे नाव जिचं अशी टीका, त्या टीकेमध्ये विस्तार ते कथन करे आहे. जिसको जिज्ञासा होवे तिसने तासे जाणी लेना इति. लागलं बास. आता पुढे अजून पूर्व पक्ष काही शंका करतोय, त्याचं उत्तरही द्यायचं आहे, पण तो विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.